नाशिकच्या येवल्यात एका व्यक्तीनं पेरूची लागवड करत लाखोंचं उत्पन्न मिळवलंय। नोकरीतून निवृत्ती घेत या व्यक्तीनं माळरानावर पिंक तैवान या विदेशी पेरूच्या वाणाची लागवड केलेली आहे। असे म्हणतात की शेतीपेक्षा नोकरी भारी, मात्र नोकरीपेक्षा शेतीच भारी, असं ममदापूर येथील आप्पासाहेब वाघ यांनी किमया करून दाखवलेली आहे। मुंबई वानखेडे स्टेडियमवरती ग्राउंड स्टाफ असलेले आप्पासाहेब वाघ यांनी स्वेच्छेनं निवृत्ती घेऊन आपल्या ममदापूर येथील कोरडवाहू शेतीमध्ये पिंक तैवानची लागवड करून यातून आता लाखोंचा नफा मिळवायला सुरुवात देखील केली आहे। त्यांच्या यशोगाथेची माहिती घेण्यासाठी आपण त्यांच्या पेरूच्या शेतावरती आलो आहोत। मला सांगा, नेमकी ही तुम्ही पिंक पेरूची लागवड केली आहे, कसा तुम्हाला नफा मिळतोय आणि काय तुमचा अनुभव आहे? ही पिंक पेरूची मी 2480 झाडाची लागवड केली। लागवडीचा खर्च मला सरासरी 2.5 ते 3 लाख रुपये आलेला होता आणि आज आपला पुरा माल सेंद्रिय पद्धतीने बनवून तो युरोप कंट्रीमध्ये जात आहे। तर त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा भेटलेला आहे। खर्च वगळता मला 7 ते 8 लाख रुपये प्रॉफिट झालेले आहे त्याच्यामध्ये। म्हणून झाडांचा मला शौक असल्यामुळे मी म्हटलं 25 वर्ष 26 वर्ष सर्व्हिस करून आता झाडं लावून आपण स्वतः शेती करून बघूया, म्हणून मी 15 जुलै 2023 रोजी इकडे पेरूच्या बाग लागवड केली होती। आता तुमचा पेरू निघायला सुरुवात झाली? आता पेरू निघायला सुरुवात झालेली आहे। 1 महिन्यापासून माल जातोय कंटिन्यू। तसं बघायला गेलं तर ममदापूर हा ड्राय भाग आहे, या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे। आपल्यासोबत जे काही स्थानिक नागरिक आहेत, मला सांगा की हा पेरू नेमकी इथे कसा पिकवला यांनी आणि या पेरू बद्दल काय उत्सुकता होती तुम्हाला? आप्पासाहेब वाघ हे मुंबई येथे नोकरीला असताना त्यांना आपला डोंगराळ भागामध्ये काहीतरी पिकवावा असं त्यांची इच्छा होती। त्यांनी ती पूर्ण केली आणि आप्पासाहेब वाघ यांनी खरोखरच आमच्या ग्रामीण भागामध्ये माळरानावर अतिशय चांगल्या पद्धतीने शेती करून पेरूचा बाग इथं लागवड केली आणि लाखो रुपयाचा नफा ते कमावतात। त्यांचा पेरू हा लुधियाना या ठिकाणी विक्रीसाठी जातो। खरोखरच आमच्या या ग्रामीण भागातल्या लोकांना आनंदाची बाब आहे। ही नक्कीच यशोगाथा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे। सुदर्शन खिलारे, झी मीडिया, येवला। अकोलामध्ये नाफेडमधून शेतकऱ्याचं सोयाबीन खरेदी करणं सुरू आहे। अकोल्यातील 14 केंद्रांवर सध्या शेतकऱ्यांची सोयाबीन विक्रीसाठी लगबग पाहायला मिळते। आतापर्यंत 1,82,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे। अशात सोयाबीनसाठी वापरात येणारा बारदाना संपल्यानं खरेदी प्रक्रियेला उशीर होतोय। तर विकत घेतलेला सोयाबीन बारदाना अभावी ठेवावा कुठे, असा प्रश्न नाफेडला पडलाय। नाही, बारदाना चालू आहे, खरेदी चालू आहे। काल पण खरेदी झालेली आहे आणि आता बारदाना निघालेला आहे। आज संध्याकाळपर्यंत बारदाना येऊन जाईल। धाराशिवमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आल्यानं बाजारात कांद्याची आवक वाढली आहे। त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली। यासाठी शेतकऱ्यांना 20 ते 25 रुपये प्रति किलो दरानं कांदा विकावा लागतोय। त्यामुळे शेतकरी पण खूप नाराज आहेत आणि आम्ही पण खूप नाराज आहे। का तर बाहेर जाणारा कांदा सरकारनं थांबवलेला असल्यामुळे कांद्याचा दर कमी झालेला आहे आणि बाहेर जाणारा कांदा जर सरकारने चालू केला किंवा त्याची स्टॅम्प ड्युटी वगैरे काय जे आहे ती सरकारची फी ती जर कमी केली तर नक्कीच कांद्याला भाव वाढेल आणि कांद्याला इथं तुटवडा पडेल आणि मागणी भरपूर वाढेल, त्याच्यासाठी भाव पण वाढेल। ही सरकारने जास्तीत जास्त दक्षता घेतली पाहिजे। पुण्यातील नारायणगावात कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर मेथीची आवक वाढली आहे। त्यामुळे कोथिंबीर मेथीच्या बाजारभावात घसरण झाली आहे। तर बाजारभाव गडगडल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झालेली आहे। मुंबई पुण्यासारख्या शहरांना सर्वात जास्त भाजीपाला हा खरं तर जुन्नर तालुक्यातून पुरवठा केला जात असतो। मी सध्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेलो आहे। आपण या ठिकाणी पाहिलं तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी कोथिंबीर मेथी विक्रीसाठी आणलेली आहेत आणि या ठिकाणी नुकतीच खरं तर विक्री झालेली आहे, बीट झालेली आहेत। सध्या बाजारभाव आपल्याला काही प्रमाणात पडलेले पाहायला मिळतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? 15 दिवस झाले बाजार जरा डाऊनच झालेली आहे आणि माल तर चांगले आहेत आता सध्या, आवक पण जादा आहे, अशा पद्धतीने आहे। आवक वाढल्याने बाजारभाव पडलेत असं त्यांनी म्हटलं। तुम्ही काय आणलं विक्रीसाठी आणि कसे गेलेले तुमचं माल? भाजी आणली मेथीची, बाजार 10-12 रुपये आहे सध्या। आवक जास्त असल्यामुळे भाजीला भाव कमी। नक्कीच मोठ्या प्रमाणात कोथिंबीर आणि मेथीची आवक झाल्याने या ठिकाणी बाजारभाव घसरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या घसरलेल्या बाजारभावाचा कुठेतरी कोथिंबीर आणि मेथी उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याला फटका बसताना पाहायला मिळतोय। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये डाळिंबाची मागणी वाढली आणि त्यामुळे डाळिंबाचे दरही वाढले. डाळिंब 160 रुपये किलोनं विकले जात आहेत. सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी, कारण लसणाच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी प्रति किलो 50 रुपयांनी दरात घसरण झाली आहे. चांगल्या प्रतीचा लसूण 350 रुपयांनी विकला जात होता, तो आता 300 रुपयांवर आलाय. बाजारात नवीन लसूण दाखल होताच दर आवाक्यात येतील असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय. जानेवारी फेब्रुवारीमध्ये बाजारात नव्या लसणाची आवक वाढते, त्यामुळे दर आणखी कमी होतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलेला आहे.